बदलापूरमध्ये काल जे घडलं त्या प्रकरणी लवकरात लवकर न्याय मिळायला हवा, त्यासाठीच हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर घेण्यात येणार आहे। एसआयटी स्थापन करण्यात आली आहे। या प्रकरणामध्ये सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे। 26/11च्या महत्त्वाच्या खटल्यासह निकमांना अनेक महत्त्वाच्या आणि अनेक वेगवेगळ्या राज्य स्तरावरच्या खटल्यांचा अनुभव आहे। असं असतानाही निकमांच्या नियुक्तीला विरोधकांनी विरोध केलाय। नेमकं याचं कारण काय आहे पाहूया। बदलापूर लैंगिक अत्याचारानं अख्खा महाराष्ट्र हादरलाय। हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर घेऊन तातडीनं न्याय देण्याचं आश्वासन सरकारनं दिलंय। त्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या प्रकरणात आरोपपत्र दाखल झालं की उज्ज्वल निकम ऍक्शन मोडमध्ये येणार आहेत। जोपर्यंत आरोपपत्र या खटल्यात दाखल होत नाही तोपर्यंत खटल्याच्या गुणवत्तेशी मी काही भाष्य करू शकत नाही। आरोपपत्र दाखल झाल्यानंतर मग मला सांगता येईल की काही कुठे उणिवा आहेत का। कारण असं आहे की सरकारी वकील म्हटल्यानंतर न्यायालयात जी बाजू असते, कारण हा गुन्हेगाराला शिक्षा करण्याकरताच असतो अशातलंही नाही, कारण न्यायालयाची ती संकल्पना नाही। आरोपीला बचावाची संधी पुरेपूर दिली पाहिजे, कारण 26/11च्या दहशतवादी हल्ल्यामध्ये देखील कसाबला मारताना बऱ्याच लोकांनी बघितलं होतं, किंवा मी खटला कसाबचा चालवला असेल किंवा कोपर्डीचा खटला असेल किंवा शक्तिमिल गँगरेप केस असेल किंवा अलिबागचा रेप केस असेल, या सगळ्या खटल्यांमध्ये आरोपींना शिक्षा झालेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून माझे प्रयत्न राहतील यात शंका नाही। आता मात्र उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीलाच विरोधकांनी आक्षेप घेतलाय। ज्या पक्षाची शाळा त्याच पक्षाच्या व्यक्तीची सरकारी वकील म्हणून नियुक्ती कशी होते असा सवाल विरोधकांनी केलाय। एका पक्षाची ती सगळी मंडळी, संस्था चालक आणि त्याच्या कोर्टामध्ये नेमत असताना वकील सुद्धा विचित्र त्याच पक्षाचा जो निवडणूक लढलाय। काय न्यायाची अपेक्षा ठेवायची लोकांनी? त्यापेक्षा मोठे वकील मिळत नाही तुम्हाला। उद्या हे प्रकरण दाबल्या गेलं तर याला जबाबदार कोण? त्या पोरींचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या नराधम आणि त्याला साथ देणाऱ्यांचा तुम्ही काय बंदोबस्त करणार आहात? काय कारवाई करणार आहात? हा खरा प्रश्न येतोय। जिस संस्था में हुआ, ये संस्था किसकी है? आप ढूंढ लीजिए। अगर ये कोई कांग्रेस पार्टी के साथ जुड़ी हुई संस्था होती, हमारे साथ जुड़ी हुई संस्था होती, तो यही देवेंद्र जी उनका पूरा महिला महामंडल लेकर वहां जाकर 24 घंटे अनशन पर बैठे तमाशा करते, बहुत बड़ी नौटंकी करते। अभी कहाँ है सब लोग? बदलापुरात आरोपीला लवकरात लवकर शिक्षा होण्यासाठी विरोधकांनी मदत करावी, बेताल वक्तव्य करू नयेत असा सल्ला भाजपनं दिलाय। ज्या पद्धतीचं मानवी असंवेदनशील त्या नराधमाचं कृत्य आहे, त्या बदलापूर घटनेतील त्या नराधमाला शिक्षा, ती पूर्ण शिक्षा, कायद्याअंतर्गत शिक्षा तातडीने जलद गतीने होणं हाच समाज हिताचा न्याय होईल आणि त्या दुर्दैवी त्या कुटुंबावर जे काही दुःख ओढवलं आहे त्यातून त्यांना न्याय मिळण्याच्या दिशेने आपण गेलं पाहिजे। अशा वेळेला विरोधकांकडून अपेक्षा आहे, राजकारणापेक्षा भरीव सूचना करा, राजकीय वाक्प्रचारापेक्षा त्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी काय केलं पाहिजे हे सरकारला जरूर सांगा। बदलापुरात ज्या शाळेत चिमुकल्यांवर अत्याचार झाले ती शाळा भाजपशी संबंधित असल्याचा विरोधकांचा आरोप आहे। ही दुर्दैवी घटना शाळेनं लपवून ठेवल्याचाही आरोप होतोय। उज्ज्वल निकम भाजपकडून उत्तर मध्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढले होते, त्यामुळे निकमांच्या नियुक्तीवर विरोधकांचा आक्षेप आहे। बदलापुरातल्या घटनेनंतर बदलापूरकरांचा उद्रेक काल पाहायला मिळाला। आरोपीला फाशीच द्या या मागणीवर बदलापूरकर ठाम आहेत। त्याची चिमुकल्यांना लवकरात लवकर न्याय मिळायला हवा यावर दुमत असूच शकत नाही। त्यामुळे वकील कोणीही असलं कठोर शिक्षा झालीच पाहिजे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।